धोंड्या धोंड्या पाणी दे नाहीतर मरण दे. खारेपाट विभाग पाण्याविना त्रस्त, नागरिकांचा संताप उसळला. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. पेन तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे हैराण झाला असून नागरिकांचा संताप आता आंदोलनात परिवर्तित झाला आहे. धोंड्या धोंड्या पाणी दे नाहीतर मरण दे हा घोष देत आज नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेल्या खारेपाट विभागातील नागरिकांनी एकत्र येत गांधी वाचनालय ते प्रांत अधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत खारेपाट परिसरातील बिकट परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करून खारेपाट भागाला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करावा. नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की अनेक दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे आणि लोकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठाम इशारा देत सांगितले की खारेपाट भागाला पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडकोकडे जाणारी पाण्याची लाईन फोडण्याचा इशारा देण्यात येईल. तसेच 8 दिवसांनी पाणी येणार असल्याचा नोटिसा रद्द करून खारेपाट विभागाला मुबलक व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी प्रमुख मागणी नागरिकांनी व्यक्त केली. तसेच 8 दिवसांनी पाणी येणार असल्याच्या नोटिसा रद्द करून खारेपाट विभागाला मुबलक व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला बजावले की लवकरात लवकर परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. खारेपाट विभागातील नागरिकांचा एकच आवाज, पाणी द्या अन्यथा संघर्ष तीव्र होईल. साहेब आज देव आहेत. आपण जो दोंडबा काढला, दोंडबा देवळात जातो, शंकराला बुडवतो, आम्ही तुम्हाला बुडवत नाही. आम्हाला काय तर त्या दृष्टीने आम्ही ऐका आणि आमची विनंती मान्य करा. पण जर नाही केलं हे काम तर बाकी आम्ही तीव्र आंदोलन करू. ते सांगत नाही आम्ही, ते सांगणार नाही. 8 दिवस उपोषण केलं, लघवीतून रक्तमुक्त होतो मी. या भूमिकेमध्ये टोकाची मला भूमिका घेईल. त्या या ऑफिसमध्ये सांगते ती भूमिका मी टोकाची भूमिका घेईल, पण या माझ्या आया बहिणीला पाणी मिळवून देईल ही माझी ठाम भूमिका असेल. काही मला करायला लागत नाही. तुमची अक्कल कुठाय हो आणि शेतीसाठी दिलेलं आमचं पाणी कुठाय हो. अहो शेतीसाठी दिलेलं आमचं पाणी कुठाय हो. राज्यकर्त्यांनो सांगा तुमची, अहो राज्यकर्त्यांनो सांगा तुमची नीतिमत्ता कुठाय हो. शेतीसाठी दिलेलं आमचं पाणी कुठाय हो. अहो शेतीसाठी दिलेलं आमचं पाणी कुठाय हो. शेतीसाठी दिलेलं आमचं पाणी कुठाय हो. काय परिस्थिती आहे? तुम्ही आंदोलनात आलात, बालदी आहे तुमच्या हातामध्ये, डबा सुद्धा आहे, काय परिस्थिती आहे? आज 40 वर्ष झालं आमच्या खारेपाटातील जनता पाणी पाणी करत आहे आणि आज आम्हाला शेतीसाठी पाणी नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही. देश चंद्रावर पोचलंय आणि आज आमच्या खारेपाटाला पाणी पोचलं नाही. आमच्या उशाशी 2 धरणं आहेत, हेटवणा आणि शापाडा. ही 2 धरणं आज मुंबईला पाणी पुरवतात, पण आमच्या शापाड्यामध्ये जे वाढीव उद्भव योजना आहे त्या योजनेतनं जे पाणी आलेलं आहे ते पाणी शापाड्यामध्ये न सोडता शापाड्याच्या पायथ्याशी आणून सोडलेलं आणि आज ते पाणी आम्हाला मिळत नाही. आता प्रशासनाने पत्रक जाहीर केलंय का 30 तारखेनंतर 7 दिवसांनी पाणी येणार आहे. आमच्या शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. जर 7 दिवसांनी पाणी 1 तास आलं तर महिन्यातनं 4 वेळा फक्त पाणी येणार आहे. तर त्या पाण्याच्या अभावी जी जनता आमची राहणार आहे ते 7 दिवसाचं पाणी आम्हाला पुरेसं नाही. तर आम्ही या पाण्यासाठी आज इथं वनवन करतोय. दरवर्षी 40 वर्ष वनवन करतोय. आज पाणी मागायला आम्ही प्रशासनाकडे आलेलो आहोत की आम्हाला रोजचं दरडोई 55 लिटर पर माणशी पाणी मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. उपोषण होता वाशीला,
त्यावेळेला तटकरे साहेब आले आणि त्याही सांगितलं, ताई हा हंडा रिकामा आहे ना, मी उतारता भरलेला देऊ. मग 2 वर्ष झाली अजून का नाही भरला? 2 वर्ष कोणी लक्ष देत नाही. आज पाणी नाही. तिकडे हरघर लाईन खोदली, सरे भागला. आजपर्यंत तिथे पाण्याचा थेंब नाही. 4 पायाचं उंदीर शिरला आणि ती लाईन खाली ना 2 पायाचं उंदीर घरात बसलं. आणि आज परिस्थिती पाण्याची निर्माण झाली. आम्ही सुद्धा वाशीवरून तिकडे पाणी नेतो. केव्हा पाणी मिळणार? आज येतं उद्या येतो, पण त्या पाण्याचा काय प्रश्न कोणी सोडवित नाही. मग सोडवणार तरी कधी ना? जनतेला पाणी कधी मिळणार? तटकरे साहेबाई म्हणा, जगदंबेच्या देवळात सांगितलं मला दिल्लीला पाठवा, मग या गल्लीतल्या लोकांना हंडा कोण देणार? हे पण काही विचार करायला पाहिजे. आणि आजपर्यंत लोक नेहमी मोर्चे काढून आजपर्यंत काय पाणी त्याही दिलेला नाही. आणि केव्हा देतील ते तरी त्यांना विचारा. एवढे म्हणून मी 2 शब्द माझे पुरे करतोय. काय परिस्थिती आहे पाण्याची? आज तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालात, ते गावकरी म्हणून काय सांगाल? गावकरी म्हणून सांगायला पहिल्यांदा एक निश्चित सांगावं लागेल की आपण स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालीत, पण असं सांगावं लागेल की इंग्रज बरे होते पण हे राज्यकर्ते बरे नाहीत. गेले 35 ते 40 वर्ष हा जो आमच्या खारेपाटाची जनता पाण्यापासून व्याकुल आहे. 3 दिवस आड पाणी होता, आता तो आजच म्हणजे कालपासून आम्हाला सांगितलं की 7 दिवस आड पाणी होतोय. म्हणजे जो आमच्या धरण इथे 10 किलोमीटरच्या अंतरावर असणारा धरण, तो आम्हाला पाणी मिळत नाही, पण 100 किलोमीटर अंतरावर जो पाणी मिळतोय त्यांना दिलं जातोय. तर मला या गोष्टीची एक शोकांतिका वाटते की हे राज्यकर्त्यांनी काहीतरी या खारेपाटाकडे लक्ष दिलं पाहिजे. की आक्रोश, हा जो आक्रोश धोंड्या आंदोलन आहे, याच्या पुढे असं नको व्हायला की हा पाईपलाईनीवरच कुठेतरी आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला नसणारं पाणी दोंडबा आंदोलन दोंडबा आंदोलन म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या चाललेला हा एक पद्धत आहे. म्हणजे आमच्याकडची लोक जेव्हा पाणी नव्हता पडत त्याच्यासाठी नग्न होऊन रात्री हा दोंडबा हा प्रकार काढला येतात, जेणेकरून वरुण देवाकडे हे साकडं घालायचं की हे वरुण देवा आम्हाला पाणी दे नाही तर मरण दे. अशाच प्रकारचा हे कलियुगातलं आंदोलन आहे. ते आंदोलन म्हणजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी, दोंड्या पाणी दे असा विषय असून प्रशासनाला जागा करण्यासाठी हे प्रशासन देवा आम्हाला पाणी दे नाही तर मरण दे, हे प्रशासन देवा आम्हाला पाणी दे नाही तर मरण दे, याच्यासाठी हा आंदोलन आहे. आमची याच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आमची पूर्णपणे जेव्हापर्यंत या शरीरात रक्त आहे, जीव आहे, तेव्हापर्यंत या पाण्याच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आणि त्याच्यासाठी जेवढं कार्य करता येईल त्या कार्यात आम्ही सहभागी होणार. आंदोलनाला तुम्ही आलात, काय परिस्थिती आंदोलनाची? पाण्यासाठी आलात, पाणी मिळतंय का? पाणी अजिबात मिळत नाही. 7 दिवसांनी पाणी आता त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यात पण गढूळ पाणी येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पाईपलाईन फोडल्या, पाईप प्रश्न आहे पहिला म्हणजे, तर फुटला की आणखीन 7 दिवस नाही म्हणजे 15 दिवस पाणी नसतं. आता माझं वय 45 आहे. मी माझं माहेर सासर इकडचंच आहे, माहेर वाशिम सासर खारेपाटाची आहे. आता असं आम्हाला वाटतंय आमचं तर आयुष्य गेलं ह्या पाण्याबरोबर, पण आमची पुढची पिढी येणारी ती पाण्यावाचून जाऊ नये. ते आमच्या भागात मुली देत नाहीत. आता ही शोकांतिका आहे. लग्न करायची म्हटलं तर टँकर आणावे लागतात, आम्हाला भाड्याने टाके आणावे लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.